चला फिरूया महाराष्ट्र आपल्या माणसा संघे, स्वार होऊन स्वप्नावरून निघाली बोलकी चाके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. हा जो तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहिलात तो आपल्या जयेशने करून दिलेला आहे. सुंदर असा ॲनिमेशनसोबत त्याने आपल्याला व्हिडिओ करून दिला आहे. तर आज आम्ही निघालो बाणकोट किल्ला पाहून बागमांडला फेरीबोट पकडायला, जी आम्हाला सावित्री नदी क्रॉस करून रायगड जिल्ह्यात घेऊन जाईल. आता आम्ही फेरीबोटजवळ आलो आहे. फेरीबोटची वाट बघतोय. तिकीट वगैरे काढून झाली आहे, गाडी पण आपली रेडी आहे आणि थोड्याच वेळात फेरीबोट येईल असं वाटतंय. आली की आपण फेरीबोटवरती गाडी चढवू. तर फेरीबोट आलेली आहे आणि आपली गाडी आपण फेरीबोटवर चढवलेली आहे. सामान वगैरे पॅक केलेलं आहे. चला निघूया. फेरीबोट बघा आता निघते, तुम्हाला दिसत असेल. ही अशी फेरीबोट असते. या फेरीबोटवर सगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलर लोड करून पलीकडे घेऊन जातात. फेरीबोट निघाली आणि सावित्री नदी आपण क्रॉस करतो आहे. नदीमधून बघा नदीच्या पात्राचा केवढा मोठा विहंगम दृश्य दिसतो आहे. सो खूप एन्जॉय करत आम्ही चाललो आहे. जुई, शरयू, मी आम्ही फेरीबोटमध्ये एन्जॉय करतो आहे. बरेचसे पर्यटक पण आहेत आणि आता स्पीड पकडला आहे फेरीबोटने आणि काहीच सेकंदात आम्ही दुसऱ्या किनाऱ्यावरती पोचू. फेरीबोटमुळे खूप मोठा प्रवासाचा पल्ला वाचतो, पेट्रोल पण वाचतं. सो दुपार झाली होती, हॉटेलमध्ये गेलो, जेवून घेतलं मनसोक्त आणि आता फायनली आम्ही आलो आहे हरिहरेश्वर मंदिराजवळ. तर हरिहरेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यात असून समुद्र किनाऱ्याला लागूनच आहे. मुंबई पुण्यापासून जवळपास 200 किलोमीटरवर हरिहरेश्वर हे स्थान वसलेलं आहे. हरिहरेश्वर हे क्षेत्र प्राचीन क्षेत्र असून पूर्ण भारतात हे दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की वामनाच्या 3 पावलांपैकी दुसऱ्या पावलाची सुरुवात इथून झाली. शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. हे मंदिर शिवकालीन आहे. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723मध्ये केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. हे शिवस्थान स्वयंभू असून अतिशय जागृत आहे. मंदिराच्या आधी कालभैरव मंदिर लागते. त्याचं दर्शन घेतलं आणि मग मुख्य हरिहरेश्वर मंदिराकडे आम्ही निघालो. हरिहरेश्वर मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करतो आहे. हे मंदिर अतिशय ऐसपैस असून क्षणोक्षणी प्राचीन असल्याची साक्ष देते. मुख्य मंदिरात श्री गणेश, नंदी, गरुड आणि द्वारपाल यांच्या मूर्त्या आहेत. मंदिरामध्ये स्वयंभू असं हरिहरेश्वरचं स्थान आहे. आमच्या जुईने साष्टांग नमस्कार घातला. हा बघा तुम्हाला दिसत असेल. आणि हे मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीन आहे. या मंदिरात जी कलाकुसर आणि सजावट केली आहे ते बघून एक नॉस्टॅल्जिक फील आला आणि हे मंदिर खरोखर भेट देण्यासारखंच आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री स्वयंभू हरिहरेश्वरचं देवस्थान आहे, जे पाहून मन अंतःकरणाने भरून गेलं आणि फारच समाधान वाटल्यासारखं झालं. श्री हरिहरेश्वर क्षेत्र हे खरोखर भेट देण्यासारखं मंदिर आहे. या ठिकाणाला जरूर भेट द्या. तर संध्याकाळ झाली होती आणि सूर्य मावळतीकडे निघाला होता. आम्ही आता आमच्या प्रवासाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आमचा कोकण दौरा या हरिहरेश्वर दर्शन केल्यानंतर पूर्ण झाला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही मुंबईकडे यायला निघालो. तर बघूया आता पुढच्या वेळी आणखीन कुठल्या ठिकाणाला आम्हाला भेट देता येते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हाला देखील या ठिकाणी यायचं असेल तर जरूर या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. कसा वाटला अनुभव नक्की कळवा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.